नमस्कार, मी सुधीर काशीद मंडल पांगरे. आज आपण BBM तंत्रज्ञान आणि BBM टोकन यंत्र याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. BBM तंत्रज्ञान किंवा BBM टोकन यंत्र याच्यामधलं वैशिष्ट्य म्हणजे आपलं जे पारंपरिक यंत्र आहे त्याच्यापेक्षा BBM मध्ये काय वेगळं आहे हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्यक्ष आपण BBM यंत्राची माहिती घेऊ. माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे BBM यंत्र आहे या BBM यंत्राला आपलं जे पारंपरिक पेरणी आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे तर वेगळे फक्त काय ह्याला जे फण आहे ते 2 फण आहे. हे 2 फणाद्वारे आपल्याला हे जे सरी पडणार आहे तर त्या पारंपरिक यंत्र जे आहे आपलं रेग्युलर आपण पेरणी करतो त्या यंत्राला हे 2 फण येत नाही. तर ह्याच्यात वेगळं पण म्हणजे हे 2 फण आहे. त्यानंतर हे जे BBM यंत्र आहे ते BBM यंत्र आपण जोडताना सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची आपल्याला हे 7 फणी BBM यंत्र आहे. तर पहिल्यांदा जी फ्रेम आहे या फ्रेममध्ये आपण बरोबर सेंटर काढायचा. सेंटर काढल्यानंतर पहिला फण बसवायचा. आपल्याला 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करायची आहे तर फण आपल्याला 45 सेंटीमीटर अंतरावर ॲडजस्ट करायचे. तर मधला फण फिक्स झाला या फ्रेमच्या ह्याच्यावर ही साईडला 9 इंच आणि इकडे 9 इंच 18 इंच म्हणजे 45 सेंटीमीटर अंतर होते. त्यानंतर हे बाकीचे फण आपण जोडून घ्यायचे. हे फण जोडल्यानंतर आपल्याला फणाबरोबरच आपण काय करणार आहे हे जे बॉक्स आहे या बॉक्समध्ये आपल्याला खत आणि बियाणे ह्याचे कंपार्टमेंट वेगवेगळे पाडलेले आहेत. त्या कंपार्टमेंटमध्ये हे जे बियाण्याचे कंपार्टमेंट आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला या बॉक्समध्ये एक स्क्रू दिलेला आहे. या स्क्रूद्वारे आपण ही जी चकती आहे ही सोयाबीनच्या बियाची चकती आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे जसं जसं ते फिरल तसं आपल्याला एक बी उचलणार आहे आणि एक बी पडणार आहे. हे ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला बसवायचे आहे. या पुढे हा स्क्रू काढून इथं आपण ही चकती बसवू शकतो. आणि ह्या बॉक्स मधलं जे बियाणं आहे हे बियाणं आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी ही पट्टी दिलेली आहे. ही जी पट्टी आहे ही पट्टी आपण ऍडजस्ट केली हे थोडं नॉक फिरवलं आपण ही पट्टी ऍडजस्ट करतो. ह्याच्यानुसार आपल्याला हे बियाण्याचं ह्या होलमधनं बियाणं खाली जातंय. तर हे बियाणं कमी किंवा जास्त ऍडजस्ट करायचं ह्या पट्टीद्वारे आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला हे खताचे बॉक्स आहे या खताच्या बॉक्समध्ये सुद्धा पुढच्या बाजूला अशीच ऍडजस्टमेंट करून आपण खत कमी जास्त आपण सोडू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला जे आपल्याला हे चाक दिलेले आहेत कडेला हे दोन्ही बाजूला जे चाक दिलेले आहेत ही चाक कशाने दिलेली आहेत तर सोयाबीनचं बियाणं आपलं 4 ते 5 सेंटीमीटर अंतरावर पडायला पाहिजे. ह्याला पट्टी आहे या पट्टीद्वारे आपण ऍडजस्टमेंट केली 5 सेंटीमीटरची तर आपल्याला कंटिन्यू ते 5 सेंटीमीटरच्या अंतरावर बियाणं पडत जाणार आहे. आपण हे जर नाही ऍडजस्ट केलं तर काय होतंय जर समजा वापसा खळखळीत असला किंवा जास्त असला तर काय बियाणं काय वेळेला खोल पडणार आहे किंवा काय वेळेला वर पडणार आहे. त्यामुळे हे व्हील ऍडजस्ट केले की आपल्याला बियाणं ठराविक अंतरावर पडणार आहे. त्यानंतर हे जे व्हील आहे या व्हीलद्वारे हे व्हील आपण खाली सोडल्यानंतर हे जसं फिरेल तसं ते चकती फिरणार आहे. त्याच्यानंतर त्याप्रमाणे आपलं बियाणं पडणार आहे. दुसरं महत्वाचं ह्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे फण आहेत हे फण ऍडजस्ट करताना किंवा हे फण बसवताना हे फण आपण कायम पुढच्या बाजूला बसवायचे. पुढच्या बाजूला जर का बसवायचे तर शेवटची जी वळ आहे आपण जर मागच्या बाजूला जर बसवले तर काय होईल शेवटची वळ जी पडणार आहे त्याच्यावरती माती पडेल. माती पडल्यामुळे बियाणं काय होणार खोल जाणार आणि उगवून चमकीवर त्याचा परिणाम होणार. त्यासाठी हे फण पुढच्या बाजूला बसवायचे. आणि हे जे फण आहेत हे फण जर आपण बरोबर ट्रॅक्टरच्या चाकाच्या मागच्या बाजूला जर बसवले तर ह्याचे आपल्याला 2 फायदे होऊ शकतात. एक महिनाभरापर्यंत जर पीक असतं तोपर्यंत आपल्याला फवारणी ह्याच्याद्वारे करता येते म्हणजे ट्रॅक्टरद्वारे फवारणी करता येते कारण ट्रॅक्टर काय होणार आहे सरीतनं चालणार आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला अंतर्मशागत जर ट्रॅक्टरद्वारे करायची असेल ती पण आपल्याला ह्याच्याद्वारे करता येते जर समजा हे फण आपण जर चाकाच्या बाजूला बसवलं. आता हे 7 फणी आहे 4 फणी पण BBM यंत्र असते 4 फणीला बरोबर ते ऍडजस्ट करता येते. आता हे 7 फणी जर असलं तरी सुद्धा आपल्याला हे फण ऍडजस्ट करून त्याला 4 फणी करता येतं. आणि इतर पिकासाठी वापरायचं असताना आपल्याला जसं जसं पिकाचं अंतर ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपलं फण ऍडजस्ट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BBM यंत्राद्वारे पेरणी करणं का गरजेचं आहे तर ह्याचे थोडेफार फायदे आहेत. एक 4-5 फायदे महत्त्वाचे ते तुम्हाला सांगतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पारंपरिक पद्धतीने जर बियाणं पेरलं तर त्याला आपल्याला 30 किलो बियाणं लागतं आणि ह्याच्यानं जर पेरलं तर आपल्याला 22 किलो जवळजवळ 8 किलो बियाणं पहिल्यांदा आपल्याला फायदा होतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मध्ये सरी राहत असल्यामुळे हवा खेळती राहते आणि पिकाची वाढ जोमदार होऊन त्यात आपल्याला उत्पन्नाची वाढ मिळते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पाऊस आपल्याकडे काय झाले सध्याच्या हवामानाचा जर अंदाज बघितला तर पाऊस आपल्याकडे 1-2-3 वर्षामध्ये कमी जास्त पडतो. कधी अतिवृष्टी होती किंवा कधी कमी पाऊस पडतो.
कमी पाऊस जर पडला तर आपल्याला काय होतं, हे सरी जे आहे या सरीमध्ये पाणी राहतं आणि आपला हा गादी वाफा तयार होतो. त्यामुळे काय होते, सरीमध्ये पाणी राहिलेलं पाणी हे गादी वाफ्यामध्ये ओलावा राहतो आणि इतर पद्धतीमध्ये जे आपल्याला 1-2-4 दिवसानं लगेच आपला वाफा होणार आहे आणि पाणी होणार आहे, ते जवळ 8-10 दिवस तुम्हाला गारवा राहून म्हणजे पित्तक धरून राहतं. म्हणजे जरी आवश्यक पडलं तरी थोडा कालावधी आपण पुढे जाऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी झाली, जास्त जर पाऊस पडला तर ते काय होतं, बेडमधलं पाणी जे आहे ते सरीमध्ये येतं, सरीमधलं पाणी वाहून जातं. त्यामुळे पाणी जे शेतामध्ये म्हणजे राहत नाही आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होत नाही. आता आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी झाली तर इथं पुलाच्या पलीकडल्या बाजूला तिथं लवणाचं रान आहे, तिथं कायम पाणी राहतं. तर हे पाणी काय होईल, ह्या सरी वाटे निघून जाईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय होतं, साधारण आपण 3 ते 4 फवारण्या करतो. तर जर आपण सलग पेरलं तर आपल्याला काय होतं, दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे शेवटच्या फवारणीला आपल्याला आतमध्ये जाता येईल. त्याचप्रकारे विंचू साप त्याच्याकडून आपल्याला धोका असतो. तर हे आपण काय करतो, सरीमधनं आपण इजिली फवारू शकतो, म्हणजे आपल्याला काय अडथळा येऊ शकत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेवटला जर समजा आवर्षण आलं आणि एखादं संवर्षित पाणी द्यायची जर वेळ आली तर आपण काय करतो, की स्प्रिंकलर जर पाणी द्यायचं असलं आणि सलग पेरलेलं असलं तर काय होतं, स्प्रिंकलरचे पाईप टाकताना ते पीक मोडण्याची शक्यता किंवा नुकसान होण्याची शक्यता असते. तर ते स्प्रिंकलरचे पाईप आहेत ते आपण काय करतो, या 1-2-3 आपल्या 15 ते 20 फूट अंतरावर जातं पाणी, तर त्या सरीमध्ये आपण पाईप टाकून ते पाणी आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण फवारणी सुद्धा आपण करू शकतो, म्हणजे फवारणीचं तुम्हाला सांगितलं. तर असे हे जे अनेक फायदे आहेत आणि ह्या वर्षीचं जर आलनेचा जर म्हणजे परिणाम जाणवणार आहे, हवामानाचा अंदाज आहे, त्यामुळे काय होणार आहे, ह्यावेळेस जरा पावसाचं गॅप पडणार किंवा कमी जास्त होणार आहे. तर तुम्ही ह्याद्वारे जर पेरणी केली तर तुम्हाला ह्याचा निश्चितच फायदा होणार आहे. कारण जास्त जरी पाऊस झाला तरी पाणी वाहून जाणार आहे, कमी पाऊस झाला तरी ओलावा टिकून राहणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त कृषी विभागामार्फत आपल्या सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त BBF किंवा टोकन यंत्राचा वापर करावा. जर समजा टोकन यंत्र किंवा BBF जर उपलब्ध नसेल तर आपल्याला काय करता येईल, ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. आता हे 7पणी टोकन एक आहे यंत्र आहे. तर आपल्याला 7पणी जे आहे ह्याच्यामध्ये काय करायचं, पातळाची नाळ आहे मागचा, तो जर बंद केला तर आणि पेरलं तर तो काय होणार आहे, मृत नाळा राहणार आहे. त्यात काय बीर आपण सोडणार नाही. आणि ते जर आपण समजा बळीरामच्या सहाय्याने 15-20 किंवा महिन्यानं जर आपण सरी पाडली तर ते पण BBF सारखंच काम करेल. तर ह्या 2-3 पद्धतीचा आपण अवलंब करावा असं एक कृषी विभागामार्फत आपल्याला आवाहन करतो. नमस्कार.